महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी काँग्रेसची 10 सदस्यांची समिती गठीत। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 288 जागा लढवाव्यात, खासदार नारायण राणे यांचं गमतीशीर प्रतिक्रिया। आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टामध्ये धाव, तातडीच्या सुनावणीसाठी विनंती। उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी भरत गोगावले यांची याचिका। आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान। आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी सुनावणी घेण्याची गोगावलेंकडून विनंती। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवरती आक्षेप। राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अजून बैठक झालेली नाही, मात्र ते आमच्या सोबत असतील। राज ठाकरे यांच्या एकला चलोरेच्या नाऱ्यावरती शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मुंबई लुटणाऱ्यांना मनसेची मदत, काही जण बोलतात एक आणि करतात एक, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला। गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती पक्षप्रवेश संपन्न। बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटामध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। ठाण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी खासदार राजन विचारे यांचे कट्टर समर्थक शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। तीर्थयात्रा योजनेला दिले जाणारे पैसे एससी आणि एसटींना दिला जाणारा निधी असल्याचं कळतंय। हे खरं असल्यास योग्य निर्णय घेऊ, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। दाभोलकर हत्या प्रकरणामधील आरोपींची हायकोर्टामध्ये याचिका, पुणे सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टामध्ये आव्हान। हायकोर्टानं सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली। मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाण्यामध्ये न उतरण्याचे फलक, कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी निर्णय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा 71% वर, तर 4 जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा। पालघर जिल्ह्यामधल्या धामणी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडले, यातून 3283 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। काल दिवसभर वसई विरारला पावसानं झोडपलं, त्यानंतर विरारमध्ये अनेक सखल भागात साचलेलं पाणी ओसरलं नसल्यानं नागरिकांची झाली ताळंबळ। बीकेसीमध्ये धीरूभाई अंबानी शाळेच्या जवळ मिठी नदीमध्ये दिसली 8 फुटी मगर आढळून आल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण। मनसेकडून पवई परिसरामध्ये मिठी नदीची पाहणी, पालिकेचा 100% नाले सफाईचा दावा कागदावरच, मनसेचा आरोप। मनसेकडून पालिकेच्या दाव्याची पोलखोल। ऐतिहासिक सायन पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार। सायन पूल पाडण्याचा वाहतूक पोलीस प्रशासनाचा निर्णय, 2 वर्षात या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार। मराठा आरक्षण लढ्यासाठी वैचारिक अभियानाची सुरुवात होणार। अखिल भारतीय छावा संघटना अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांची घोषणा, येत्या 5 ऑगस्टपासून तुळजापूरमध्ये या अभियानाची सुरुवात होणार। मुंबई पालिकेच्या जी दक्षिण विभागामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, वरळी स्मशानभूमीमधून खराब बांधकामाच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, स्मशानभूमीच्या बाहेर लावलेले बॅनर। भिवंडी पालिकेची जुनी मुख्यालय इमारत धोकादायक, पावसाळ्यामध्ये महानगरपालिकेची धोकादायक असलेली इमारत रिकामी करण्याची वेळ। वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वाहनधारकांची तारांबळ, महामार्गावरती सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यात खड्डे पडल्याचं चित्र। मुंबईच्या आरे कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये बत्ती गुल, मागच्या 8 दिवसांपासून आरे पोलीस ठाण्यामध्ये बत्ती गुल, आरे पोलीस ठाण्यामध्ये कामकाज ठप्प। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये अटक बेकायदेशीर असल्याचा दावा,
मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या वतीनं हायकोर्टामध्ये युक्तिवाद, मात्र राज्य सरकारच्या याचिकेमध्ये नव्यानं आलेल्या या दाव्याला विरोध। ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरामध्ये धोकादायक परिस्थितीत असलेले होर्डिंग्स हटवले। अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी क्रेनच्या सहाय्यानं होर्डिंग्स काढले। सनम खान प्रकरणामध्ये लोकमान्य नगरमधील डिजिटल केंद्रावरती पोलिसांची धाड। सनम खाननं याच डिजिटल केंद्रावरून बनावट कागदपत्र बनवलेली होती। सनम खान प्रकरणामध्ये जसवंत राठोड याला 1 दिवसाची पोलीस कोठडी। जसवंत राठोड लोकमान्य नगरमधल्या डिजिटल आधार केंद्राचा मालक। वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीची पुढची चौकशी होणार। वरळीमध्ये स्पामध्ये झालेल्या हत्या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा। हत्या झालेल्या गुरु वाघमारेच्या दोन्ही मांड्यांवरती गोंदवली होती 22 नावं। माझ्या जीविताला काही बरं वाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असंही घेतलं होतं गोंदवून। पालघरच्या वाडा भिवंडी मनोर राज्य महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। याच महामार्गावर नेहरोली इथे खड्ड्यांमुळे एक ट्रक उलटला। प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आणि साजिद खान यांच्या आई मनेका इराणी यांचं निधन। मनेका इराणी या प्रसिद्ध बालकलाकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।